नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसाठी, नागरिकांसाठी मोदी आवास घरकुल योजना 2024 हे पाहणार आहोत. नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी शासनातर्फे 1,50,000 रुपये अनुदान असे मिळणार आहे व शौचालयासाठी 12,000 रुपये हे दिले जाणार आहेत. सर्वांसाठी घरे 2024 हे राज्य शासनाने धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तवात असणारे पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वतःचं हक्काचं घर मिळावं हा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा आहे. ज्या प्रकारे केंद्र सरकारकडून राबवण्यात येणारी योजना पंतप्रधान आवास योजना, त्याच प्रकारे राज्यात इतर मागासवर्गीय घटकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र 2024 हे राबवण्यात येत आहे. या योजनेचे नाव मोदी आवास योजना घरकुल असे आहे. तर या योजनेच्या माध्यमातून रमाई आवास योजना हे सुद्धा शासनाने काढलेली आहे. यामध्ये अनुदान हे 3 लाख रुपये मिळणार आहे. हे अनुदान फक्त अनुसूचित जाती जमातीसाठी आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी याबद्दल अनुदान हे सर्वसामान्य सगळं जनतेला मिळणार आहे. आपण जर बघितले तर आवास प्लस मध्ये अद्भुत होऊ न शकलेल्या अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाकडून रमाई आवास घरकुल योजना ही राबवण्यात आली. आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही राबवण्यात आली. तसेच घनगर आवास योजना आहेत, पण इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता अशा प्रकारच्या कोणत्याही योजना नव्हत्या. तर इतर मागास वर्गांसाठी मोदी आवास योजना ही शासनाने काढलेली आहे. याबद्दल शासन निर्णय काय आहे ते आपण बघणार आहोत. राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यात असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ हा देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना ही राबवण्यास शासनाला मान्यता देत आहे. तर नंबर 1, आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी. नंबर 2, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी. जिल्हा निवड समितीचे शिफारस केलेले लाभार्थी. मोदी आवास घरकुल योजनेचे काही स्वरूप आपण बघणार आहोत. योजनेसाठी लाभार्थ्याची निवड वरील 1, 2 व 3 मधून उपलब्ध कुटुंबाची यादी निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त उद्दिष्टाने अनुषंगाने प्राध्यापक करून ग्रामस्थ संदर्भात पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात ही येणार आहे. मोदी आवास घरकुल योजनेसाठी काही पात्रता आपण पाहणार आहोत. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. लाभार्थी हा इतर मागास प्रवर्गातील असावा. लाभार्थ्याचे किमान महाराष्ट्र राज्यातील वास्तव राहण किमान 15 वर्ष असावा. नंबर 4, लाभार्थ्याचे सर्व स्त्रोताद्वारे येणारे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 पेक्षा कमी असावे, तरच या योजनेचा लाभ हा त्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र मोदी आवास योजनेसाठी स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी व घर बांधता येईल. नंबर 7, लाभार्थ्याचे स्वतःचे किंवा कुटुंबाचे मालकीचे स्वतःचे पक्के घर नसावे. नंबर 8, अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृह योजनेचा लाभ हा घेतलेला नसावा. नंबर 9, एकदा योजनेचा लाभ घेतला तर पुन्हा योजनेचा लाभ हा घेण्यासाठी पात्र राहणार नाही. नंबर 10, लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये PWL समाविष्ट नसावा. मोदी आवास घरकुल योजनेसाठी आवश्यक काही कागदपत्रे मित्रांनो आपण आता पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र तसेच जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशन कार्ड तसेच मनरेगा जॉब कार्ड, लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याची पासबुक छायांकित प्रत तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो, मोबाईल क्रमांक, महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेचे यासाठी तुम्हाला मित्रांनो हे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, मोदी आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही अशा प्रकारे लाभ हा घेऊ शकता. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 1.5 लाख रुपये हे मिळणार आहे. तसेच या योजनेमध्ये आणखी सुद्धा वाढ हे शासनातर्फे केलेले आहे. तसेच मित्रांनो, यामध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी आणखी 5% आरक्षण हे सरकारद्वारे ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती बाधित व्यक्तींना सुद्धा आरक्षण यामध्ये सरकारने ठेवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, याबद्दल काही तुम्हाला अडचण असेल तर आपला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.